शिव 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 अरे किती वर्ष हे मुक्त अन्न खाणार आहे? किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहे? कशासाठी? नको रे बाळा, एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मान हे जगता येत नसेल तर ते जगणच नाही. अरे किडी मुंगे जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूडवर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं, ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणारी ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. भूक लागली. बाबासाहेबांची सही है आप खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही है. लक्षात ठेवा, या वेळेला जर का पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते काढून टाकायचं पोर. या वेळेला मला नातूच पाहिजे. अहो आई, आता यात माझी काय चूक? आपल्या खानदानाचं नाव आहे तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतो आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना, असं झालंय मला. नाव काढू नको का त्या आंबेडकराचं? आंबेडकर साहेब, काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा. पोरं जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची, यातच दिवस चालत आमच्या बायका जातीचे. साहेब, जिवंतपणी मरण यातनं नाही सहन होत आता. आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे. चौदा तळ्याचं पाणी मी नाही आणू शकतो 14 तळ्याचं पाणी. त्या पाण्यात पुऱ्या दुरांचा हक्क आहे, पण आपला नाही. तो मी मिळवे. तू आधी बरी हो ग. हे घे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्या सोबत. 14 तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न
आता आपल्या हक्काचा आहे. चला. स्पर्शिले तू ओंजळीले फुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे तू येतो मला सांग तुला भीती वाटत नाही का? मागच्या वेळेला इकडे हल्ला झाला होता. हो, तुला त्रास देत नाही? तू हो पुढे, मी आलो. मग तुला वाटतं तितकं सोपं नाही. मी परदेशातून एकही रुपया इथे पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीने जगावं लागेल. ते ध्यानात ठेव. तुमचा विश्वास आहे ना माझ्या? तुमच्या या पुस्तकांची कृपयाची आणखी मला सांगते साहेब. समजायचं समजून बा, समजायची काळजी घे. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मुकनायक मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल जयदायक तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मुकनायक मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल जयदायक